सकाळी उठल्याबरोबर आहे ना, मला पहिले नाश्त्याला लागतं काहीतरी, मगच मला ना दुसरी कामं जमतात. तर इथं माझी अंघोळ वगैरे झाली होती, पण पहिले मला ना थोडंसं काही खाऊन घ्यायचं होतं. त्याच्यानंतर म्हटलं केस वगैरे विंचणार, आता तर काही मला जमणार नाहीये. तर थोडंसं खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना स्वतःचं आवरून पण घेतलं होता आणि सगळं पसारा आवरून घेतलं इथे आणि मग त्याच्यानंतर आहे ना भाजीसुद्धा केली आणि आता चपात्या बनवायच्या होत्या. जेवण वगैरे बनवून झालं. त्याच्यानंतर आहे ना दुपारचं खूप जास्त ऊन पडत होतं. म्हटलं चला ताक पिते. ताक पिल्यानं थोडंसं मला बरं वाटतंय. बाकीचे सगळे माझे कामं पडलेले होते. आवरायचं तर होतंच मला. आई बाहेर गेली होती आणि ताई आणि माझा भाऊ पण संभाजीनगरला रिटर्न गेले होते. आता मी एकटीच घरी होते. आता ताई 2 दिवसात परत रिटर्न येणार आहे, पण 2 दिवस पण मला इथे करमणार नाही. आम्ही दोघी बहिणीला सोबत राहायला प्रचंड आवडते. खूप आम्ही एन्जॉय करून घेतो आणि ती गेली म्हणून माझ्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. म्हटलं असो, आता ती तिच्या कामासाठी गेली आहे, आपल्याला राहावंच लागेल. इथे ना ह्या माठामध्ये अजिबात पाणी थंड राहत नव्हतं. मला खूप सवय लागली होती फ्रिजच्या पाण्याची आणि इथं येऊन आहे ना नुसतं गरम पाणी प्यायचं होतं. आता हा माठाला ना काय करायचं ते कळतच नव्हतं. नंतर लक्षात आलं की थोडंसं मीठ लावून जर घासलं तर त्याच्यामध्ये पाणी थंड होतंय आणि मी याच्या अगोदर पण केलं होतं, पण माझ्या लक्षातच नव्हतं. पण अचानक आलेलं, म्हटलं चला लगेच करून तर बघते. तर इथे ना मीठ घेतलं भरपूर आणि म्हटलं चला एकदा घासून काढते आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी भरून बघते होतं की नाही थंड, नाहीतर मग दुसरंच घ्यावं लागेल. इथं छान असं माठ घासून घेतलं आणि मग आहे ना दुसरे कामंसुद्धा माझे बाकी होते. आता आई पण आहे ना बाहेरून आली होती. मग आम्ही शंकरपाळे वगैरे केले होते. इथं दुपारचं आम्ही इतके उन्हात हे करतोय आणि मला खायचे होते म्हणून आईला करायचे होते, नाहीतर ते काय एवढं गोड वगैरे खात नाही. पण माझी इच्छा होती की थोडंसं तरी ते खायला पाहिजे. बरेच दिवसानं मला खायचे होते. मस्त ते करून घेतले. त्याच्यानंतर आहे ना माझी मावशी पण आली होती. आता यायला मी तुम्हाला बरेच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. परत मी तुम्हाला इथे दाखवते. त्याच्यासाठी पण चहा केला. राजूच्या पप्पाला पण जायचं होतं माझ्या नणंदबाईच्या घरी, म्हणून त्याच्यासाठी पण केलं. आता हे ना कधीच आहे ना जावईसारखे राहत नाही. एका मुलासारखे आमच्या घरात राहतात. कधीच ते कुठं पण असं बसून दिलं तरी काहीच बोलत नाही. असं नाही की त्याला खुर्चीच पाहिजे, इथंच पाहिजे, तिथंच पाहिजे, असं कधीच बोलत नाही. खरंच नशिबानं भेटतंय अशी माणसं. त्याच्यानंतर तेही निघून गेले माझ्या नणंदबाईच्या घरी आणि त्याच्यानंतर मला कामाला लागायचं होतं. आता इथे नाही एवढा मोठा कचरा मी पूर्ण घरातून काढलं होतं. आमचे लेकरं इतकं कचरा करतात ना खरंच खूप जास्त. आणि हे ना वाडा आहेत. वाड्यामध्ये ना मला जेवण वगैरे बनवायला प्रचंड आवडतात आणि मम्मीनं वरून त्याला सारून काढलं होतं ना तर एक नंबर वाटत होता. आता चुलीवरचं जेवणच मला बनवायचं होतं आणि बाहेर ना थोडंसं हवा पण लागते तर फ्रेश वाटते. म्हटलं चला इथंच करायला पाहिजे. कणिक वगैरे मळलं आणि लगेच इथं चपात्या बनवायची पण तयारी केली होती. पण चुलीवर आहे ना थोडीशी मज्जाच आली ह्या वेळेस, म्हणजे खूपच जास्त. आणि नवीन चूल होती म्हणून ती पेटत नव्हती की काय झालं ते कळेना मला आणि नेहमी मी ना त्याच्यावर स्वयंपाक करत असते, पण ह्यावेळेस जमतच नव्हतं. पण नंतर आईनं पेटून दिलं आणि मग त्याच्यानंतर मी जेवण बनवलेलं. तिचं असं म्हणणं होतं गॅसवर करून घे, किती का आपल्याला लागते, पण म्हटलं नकोय, मला बाहेरच करायचं. खूप छान हवा लागत होती आणि वाड्यामध्ये ना जेवण बनवण्याचं एकच माझं कारण असतं की तिथं बसून आहे ना सगळ्यांना आपल्याला बोलता येते. तिकून माझी मावशी राहते, ते पण दिसतात, त्याचे पण ते जेवण बनवतात ते पण आपल्याला दिसतात आणि जेवण बनवताना ना कुठं वेळ जाते ना ते कळत पण नाही आणि बनवून पण होऊन जाते. खरंच खूप फ्रेश वाटते. तर इथे ना माझं सगळं आता जेवण बनवून झालेलं होतं. तर इथे लगेच मी ना पूर्ण चपात्या सुद्धा बनवून घेतल्या. तर चला भाजी काय बनवली ते पण दाखवते. माझ्या आवडीचं सगळं काही इथे बनतंय आणि मीच करते बरं का, तसं काही नाही, आम्ही दोघे मिळूनच करत असतो. तर मस्त इथं चवळीची सातळ केली होती. तर चला